बातमी धाराशिव जिल्ह्यातून येरमाळा वनविभागाच्या रोपवाटिकेला वाढतं ऊन आणि नियोजनाच्या अभावाचा मोठा फटका बसलाय। पाण्याविना जवळपास 40,000 रोपं जळून खाक झालीत। धक्कादायक बाब म्हणजे जवळच तलाव असतानाही केवळ विजेच्या लपंडावाचं कारण देत वनविभागानं याकडे दुर्लक्ष केलंय। दरम्यान या संदर्भात वनविभागाच्या रोपवाटिकेमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि परिणामी धाराशिव तालुक्यातील उपळा येथील वन विभागाच्या रोपवाटिकेतील जवळपास 40,000 झाडं जी आहेत ती वाळून गेलेली आहेत। आपण जर पाहिलं तर मी त्या रोपवाटिकेमध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर विविध जी झाडं होती ती झाडं जी आहेत ती या वन विभागाचा जो पाणी देण्याचा प्रोग्राम असतो त्याचा अभाव आणि दुसरी गोष्ट की मोठ्या प्रमाणावर पडलेलं ऊन यामुळे जी आहेत या झाडं जी आहेत ती अक्षरशः करपून जागेवरच जळून गेलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी हे वन विभागाचं अपयश आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा फटका जो आहे तो या निमित्तानं शासनाला देखील बसणार आहे। तर दुसऱ्या बाजूला आता या वन विभागाच्या वतीनं जे आहे ती या ठिकाणी पाणी सुरू करण्यात आलेले आणि झाडं पुन्हा जगवण्यासाठी धडपड केलेली पाहायला मिळते। 40,000 झाडं जी आहेत ती पूर्णपणे जळून खाक झालेली आहेत। एकीकडे वन विभागाच्या या पाण्याचं नियोजन कोलमडलं आणि दुसऱ्या बाजूला असलेलं ऊन यामुळे मोठा फटका जो आहे ते या रोपवाटिकेतील झाडांना देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।